महाराष्ट्राची उपराजधानी, संत्र्यांचा जिल्हा, भारताचा भौगोलिक मध्यबिंदू, टायगर कॅपिटल ऑफ इंडिया, विदर्भाची राजधानी अशा अनेक नावांनी ओळखला जातो आपला नागपूर जिल्हा. कन्हान ही या जिल्ह्यातली प्रमुख नदी असून नाग, पिली, वैनगंगा, पेंच आणि पोहरा या जिल्ह्यातून वाहणाऱ्या इतर महत्वाच्या नद्या आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके येतात. त्यातला नागपूर अर्बन हा सर्वात श्रीमंत तर भिवापूर हा सर्वात गरीब तालुका आहे. हा जिल्हा भारताच्या एकदम मध्यभागी येतो, जो पूर्वेला भंडारा, दक्षिणेला चंद्रपूर, पश्चिमेला वर्धा आणि अमरावती तर उत्तरेला मध्य प्रदेश असे एकूण 4 जिल्हे आणि एका राज्यासोबत आपली सीमा शहर करतो. महाराष्ट्रात असलेल्या 400 किल्ल्यांपैकी नागपूर जिल्ह्यात रामटेक, उमरखेड, भिवापूर, सीताबर्डी, गौंड राजाचा किल्ला असे एकूण 10 किल्ले येतात. या जिल्ह्यात प्रामुख्याने संत्री, कापूस, सोयाबीन, तूर, गहू, हरभरा या पिकांचं उत्पादन घेतलं जातं. या जिल्ह्याने आपल्याला रोहित शर्मा, केशव बळीराम हडगेवार, मधुकर देवरस, उमेश यादव अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यक्तिमत्व दिले. दीक्षाभूमी, रामटेक मंदिर, अडसा गणपती ही धार्मिक स्थळे तर पेंच व्याघ्र प्रकल्प, उमरखेड अभयारण्य, सेमिनरी हिल्स ही पर्यटन स्थळे नागपूर जिल्ह्यामध्येच येतात. नागपूरमधील लोक जास्त करून तर्री पोहा, सावजी मटण, संत्रा बर्फी, झुणका भाकर आणि पाटवडी रस्सा असे खाद्यपदार्थ खातात. जीआय टॅग असलेली संत्री, सर्वात जास्त टायगर रिझर्व्ह असलेला जिल्हा, भारतातील सर्वात मोठं मल्टी मॉडेल कार्गो हब, जगातील सर्वात मोठ्या बौद्ध धर्म परिवर्तनाची जागा, भारतातील सर्वात उष्ण शहर हे नागपूर जिल्ह्याविषयीचे काही फॅक्ट्स आहेत. तर शेअर करा हा व्हिडिओ प्रत्येक नागपूरकरांसोबत आणि अशा